जय श्रीराम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपण गेलो होते बोलोनीले. आज शिवजयंती होती तर शिवरायांच्या मूर्तीसाठी हार घ्यायसाठी आले ते बोलोनीमध्ये. इकडे आले ना दीपक भाऊची गाडी बंद पडली, मग काय सुधारली ना, आले डायरेक्ट घरी. मग काय भाऊ इकडे घरी हार ठेवला आणि इकडे आले डायरेक्ट आपल्या गावातल्या सौरायावर. इकडे चालू होती आपली शिवजयंतीची तयारी. मग काय भाऊ झाली तयारी, पूजा गिजा केली, नारळ फोडलं न केली सुरुवात आरतीले. आपल्या गावामध्ये शिवभक्तांची संख्या कमी नाही काही. आपलं गाव भले छोटा आहे, पण कोणताही कार्यक्रम असो आपल्या गावामध्ये मुलांची व माणसांची उपस्थिती चांगलीच राहते. मग काय भाऊ झाली आरती आणि इकडे प्रसादासाठी सुरुवात केली. मग काय आपण घेतला प्रसाद ना, आला घरी न घरी बी करून घेतली मग आरती. मग काय भाऊ घरी झाली आरती आणि इकडे आले मग फलाटमध्ये. इकडे बी शिवाजी महाराजांची जयंती मनवली चांगल्या मोठ्या उत्साहानं. इकडे सर्व वाड्यातल्या लोकांनी मिळून भंडारा बी केला आणि चांगलाच. मग काय भाऊ आले इकडे मस्त बॉक्स बी आणले होते, साऊंड सिस्टीम मस्त नाचले वगैरे. चांगल्या उत्साहाने इकडे शिवजयंती साजरी केली. आणि गावात राधेश्याम महाजनच्या घराकडे इकडे गावातील महिलांसाठी व पुरुषांसाठी छावा मूवी बघण्याचा बी इंतजाम केला होता. त्याचं तात्पर्य असा होता की आपल्या गावातील महिला व काही म्हातारे व्यक्ती असतील ते कुठं जात नाही पिक्चर बघायला. मग त्यांना हे कळत नाही ना की आपल्या शिवाजी महाराजांनी आणि शंभू महाराजांनी आपल्यासाठी काय त्याग केले. हा त्या मूवी दाखवण्याचा मागचा उद्देश होता. बँडमध्ये आणि डीजेमध्ये रिकामा पैसा खर्च करण्यापेक्षा आपली संस्कृती जपणं हाच आपला खरा धर्म आहे. तुम्हाला जर का चोरोड गावातील शिवजयंती साजरी करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कर जा. चला मग आजसाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.